नमस्कार, मी तेजस यशवंत कोंडगेकर. आपणा सर्वांचं स्वागत आहे धडाकेबाज या न्यूज चॅनलमध्ये. तर मी आज आपल्या सर्वांना घेऊन आलेलो आहे गीर गर्दन घाट या ठिकाणी. तर बघा, पावसाळी वातावरण आहे, रम्य वातावरण आहे, हिरवळ दाटलेली आहे, सगळीकडे हिरवळ आहे. तर या ठिकाणी जे आहे सूत्रांकडून आम्हाला खबर मिळालेली आहे की काहीतरी वेगळी गोष्ट घडलेली आहे, आश्चर्यकारक गोष्ट घडलेली आहे. ते आपण पाहण्यासाठी आज इथे आलेलो आहे. तर चला पाहूया. तर जसं आपण पाहत आहे इथे खूपच माणसांची गर्दी जमलेली आहे, खूपच गर्दी जमलेली आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा आलेलं आहे. ठीक आहे, पोलीस प्रशासन आलेलं आहे, PWD आलेले आहेत आणि BMC पण आलेले आहे. तर चला पाहूया काय झालेलं आहे, एक्झॅक्टली काय घडलेलं आहे, एवढी गर्दी का आहे. तर इथे आपल्याला हे साहेब भेटले आहेत. हां, तर दादा काय घडलेलं आहे ॲक्च्युली इथे? हां हां बरं. तर आता हे जे दादा भेटले त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की इथे जे आहे ना रोड रोलरचा काहीतरी अपघात झालेला आहे आणि तो अडकलेला आहे झाडाला, असं काहीतरी घडलेलं आहे. ठीक आहे, चला आपण जरा पुढे जाऊया आणि पाहूया. तर इथे माणसांची फारच गर्दी जमलेली आहे. चला पुढे जाऊया हळूहळू. पत्रकार पण आलेले आहेत. तर काहीतरी आश्चर्यकारक असं घडलेलं आहे असं आमच्या सूत्रांनुसार माहिती मिळालेली आहे. चला जाऊया, पुढे जाऊन पाहूया. हां, आता हे इथे प्रत्यक्षदर्शी दिसत आहेत, आपण त्यांना विचारून पाहूया. तर दादा, या ठिकाणी काय घडलेलं आहे आपण सांगू शकता का आम्हाला, आमच्या न्यूज चॅनलला, धडाकेबाज न्यूज चॅनलला? हां 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 अच्छा, बरं. तर आता या दादांनी सांगितल्याप्रमाणे तो रोड रोलर जो आहे तो वरपासून घरंगळत खाली आलेला आहे आणि ह्या झाडाला येऊन टच झालेला आहे, पण ना तो खाली पडला, बरोबर तिथेच थांबलेला आहे. तर यामध्ये ड्रायव्हर साहेब जे आहेत त्यांनी खूप मोठं कौशल्य दाखवलेलं आहे, कारण इथे कोणतीही मोठी घटना घडू शकली असती, पण त्यांच्या म्हणजे ते इतके एक्सपर्ट आहेत की त्यांनी व्यवस्थितपणे तो रोड रोलर जो आहे तो व्यवस्थित आणून तिथे ठेवलेला आहे, पार्क केलेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर आणि जे आहे त्यांना पोलीस प्रशासन आणि PWD जे आहेत ते त्यांना घेऊन गेलेले आहेत, ड्रायव्हर साहेब जे आहेत त्यांना, आणि त्यांचा सत्कार करणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. आणि ते प्रत्यक्षदर्शी जे आहेत ते सुद्धा तेच सांगतायत. धन्यवाद.